तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 18 मे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत काही बाजार समित्यात अपडेट झालेले तुरीचे बाजारभाव आपल्याजवळ आलेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आलेला तुरीचा बाजारभाव आहे. पहिली बाजार समिती हिंगोली. आवक आहे या ठिकाणी 210 क्विंटल. जास्तीत जास्त दर 12,400 रुपये, कमीत कमी दर आहे 11,800 आणि सर्वसाधारण दर 12,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गज्जर. आवक आहे 225 क्विंटल. जास्तीत जास्त दर 11,808 रुपये, कमीत कमी दर आहे 10,500 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,154 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर. आवक आहे या ठिकाणी 2,240 क्विंटल. जास्तीत जास्त दर 12,251 रुपये, कमीत कमी दर 9,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अकोला बाजार समिती. आवक 2,700 क्विंटल. जास्तीत जास्त दर 12,150 रुपये, कमीत कमी दर 9,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये. त्यानंतर अमरावती. आवक 3,120 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 12,000 रुपये, कमीत कमी दर 11,700 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,850 रुपये. त्यानंतर यवतमाळ. आवक आहे या ठिकाणी 200 क्विंटलच्या जवळपास. कमीत कमी दर 10,935 रुपये. जास्तीत जास्त दर 12,390 आणि सर्वसाधारण दर 11,600 रुपये. त्यानंतर नागपूर बाजार समिती. आवक आहे 1,300 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 12,022 रुपये, कमीत कमी दर 10,500 आणि सर्वसाधारण दर 11,642 रुपये. त्यानंतर वाशिम अनसिंग. तुरीचा प्रकार लाल. आवक आहे 90 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,800, कमीत कमी दर 10,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,000 रुपये. त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका. आवक आहे 90 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,300, कमीत कमी दर 11,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,150 रुपये. त्यानंतर मलकापूर. आवक 1,525 क्विंटल. कमीत कमी दर 9,600, जास्तीचा दर 12,200 आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 11,660 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर. आवक आहे 125 क्विंटल. जास्तीत जास्त दर 11,650 रुपये, कमीत कमी दर 10,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,800 रुपये. त्यानंतर अहमदपूर. आवक 60 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 12,000 रुपये, कमीत कमी दर या ठिकाणी 9,900 रुपये आणि सर्वसाधारण दर 10,500 रुपये. त्यानंतर दुधनी. आवक आहे 850 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 12,050 रुपये, कमीत कमी दर 11,450 आणि सर्वसाधारण दर 11,750 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू. आवक आहे 91 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,900 रुपये, कमीत कमी दर आहे 10,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 11,200 रुपयापर्यंत. त्यानंतर नेर परसोपंत, जिल्हा यवतमाळ. आवक आहे 40 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,990 रुपये, कमीत कमी दर 10,800 आणि सर्वसाधारण दर 11,550. त्यानंतर बुलढाणा. आवक आहे 60 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,000 रुपये, कमीत कमी दर 9,000 आणि सर्वसाधारण दर 10,000. त्यानंतर मठा. आवक आहे 63 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 10,800 रुपये, कमीत कमी दर 9,700 आणि सर्वसाधारण दर 10,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मेहकर. आवक आहे 300 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,700, कमीत कमी दर 9,800 आणि सर्वसाधारण दर 10,900 रुपयापर्यंत. त्यानंतर अंबड वडीगोद्री. आवक आहे 21 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 11,400 रुपये, कमीत कमी दर 9,400 आणि सर्वसाधारण दर 9,900 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. आपल्या तालुक्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.